पाचव्या टप्प्यात नाशिकसह अनेक मतदारसंघात मतदान प्रक्रिया होणार आहे। यासाठी 4 दिवस राहिले असताना सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात जोर लावल्याचे दिसून येत आहे। याच दरम्यान निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपाची तगडी फौज मैदानात उतरली। नाशिकसह अनेक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप तसेच शिंदे गटासह सर्व महायुतीचे केंद्र व राज्यातील मंत्री मैदानात उतरले आहेत। केंद्र व राज्यातील बडे मंत्री सभा व बैठकांच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत। याच पार्श्वभूमीवर रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची दिनांक 18 मे शनिवार सकाळी 11 वाजेला लोंढे मार्ग सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। याविषयी अधिक माहिती रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांनी दिली। या सभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। माझं संविधान, माझं निशाण, धनुष्यबाण। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांची प्रचाराची जाहीर सभा शनिवार दिनांक 18/5/2024 रोजी सकाळी 11 वाजता लोंढे मार्ग प्रवेशद्वार सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर सातपूर येथे आयोजित करण्यात आले आहे। मला खात्री आहे, मला विश्वास आहे की ज्या वेळेस नामदार रामदास आठवले साहेबांची सभा ती नगरसेवकासाठी असेल, आमदारकीसाठी असेल की खासदारकीसाठी असेल, तर ती विजयाची नांदी असते। त्यामुळं नामदार आठवले साहेबांच्या सभेची त्याच पद्धतीनं जल्लोष तयारी करण्यात येत आहे। मी तमाम स्वाभिमानी जनतेला आव्हान करणार आहे की जे इतर उमेदवार उभे आहेत ते सज्ञान आहेत, विद्वान आहेत, बलशाली आहेत, सर्व गुण संपन्न आहेत, पण त्यापैकी एकाला अनुभव कुठे? जे गतिमान पद्धतीने काम करायचं असेल, मला असं वाटतं हेमंत आप्पा गोडसेच्या व्यतिरिक्त अनुभवी माणूस कोणी नाही। सर्वांना मिळून एक काम दिलं आणि तेच काम हेमंत आप्पा गोडसेला दिलं, तर गतिमान पद्धतीने काम कोण करील हा निर्णय तुम्हाला घ्यायचा। निर्धार करण्यासाठी नामदार आठवले साहेब त्यांच्यासोबत सर्व भाजपचे आमदार असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील, शिवसेनेचे सर्व आमदार खासदार असतील, मंत्री महोदय असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील, मनसेचे सर्व असतील, रिपब्लिकन पक्षाच्या इतर गटाचे असतील, रासपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सुद्धा विनम्र आवाहन करण्यात येत आहे की आपला मार्ग एकच आहे, आपलं निशाण एक आहे, आपला उद्देश एक आहे। हे परत एकदा सांगतो, माझा सन्मान, माझं संविधान, माझं निशाण, धनुष्यबाण। यासाठी आपण सर्वांनी या विजयी निर्धार सभेसाठी शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता लोंढे मार्ग प्रवेशद्वार सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर सातपूर येथे उपस्थित राहावे ही विनम्र अपेक्षा। जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।